कडगाव वनक्षेत्रातील वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असून यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली। वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी लाकूड तोड केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र वन्यप्राणी शेतात घुसून पीक उद्ध्वस्त करत असताना त्यांचा बंदोबस्त का केला जात नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी सत्यजितराव जाधव, यशवंत नांदेकर, शशिकांत पाटील, मानसिंग पाटील, प्रकाश डेळेकर, बाळासाहेब भालेकर, दशरथ पाटील, धनाजी गुळंबे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। तारा न्यूज साठी प्रतिनिधी विक्रम केंद्रेकर, कोल्हापूर। विषय कसा आहे की ह्या जंगलाच्या शेजारीची गाव आहे, त्यांनी आम्ही शेती करायची का नाही हा प्रश्न। मुळात आम्हाला तुम्ही जंगलात येऊ देत नाही, तुम्ही जंगलातले आमच्याकडे काय येता, आमचा मुद्दा एवढा आहे। तुम्ही आमच्या हद्दीतनं जाता, बाकी कोण बोलू नका, डायरेक्ट माझ्यावरच मॅडम कसं आहे, आज चर्चा जी झाली असेल ती हीच असेल, तर तुम्ही सगळ्यांच्या समोर का मांडायला लागलो, काय व्हायला लागलं, ह्या गोष्टी म्हणजे तुमची बंधनं आमच्यावर तुम्ही टाकता, हे तुमचं प्रोसेस म्हणून बरोबर आहे। पण आम्ही माणूस म्हणून बघताना जगताना आमची काही बंधनं तुमच्या खात्यावर पाहिजे का नको। जे ठीक आहे हे म्हटले तसं तुमच्या हद्दीत जायला आम्हाला बंदी, आमच्या हद्दीतनं तुम्ही जाता का? आमच्या गावातच आम्ही वाटा तुमच्या सगळ्या बंद केल्या, तुम्ही जाणार कुठून? जंगलात। त्यामुळे शेवटी कसं आहे, तुमचं आणि गाववाल्यांचं अंडरस्टँडिंग सगळ्यात महत्त्वाचं। तुमचे काही नियम आहेत हे आम्हालाही मान्य आहे, तुम्ही जंगलातली जनावरं मारायची, पण त्या जंगलातले जनावर जर मारायचे नसतील तर तुम्ही बंदोबस्त करा ना, की इकडे येऊ देऊ नका। आमचं जर खाल्लं, परवा माझ्याकडे शेतकरी आला होता, 2.5 एकर मॅडम, अक्षरशः लागला माझ्याकडे, 4 एकर 5-5 एकर तिकडे गेलो नाही म्हणला 3 दिवस, मस्तपैकी खतबीत घालून असं हिरवगार केलं होतं। 15 काय 17 म्हटला गवे आले, 2-2.5 एकर रान खाल्लं, मी तिकडे गेलोच नाही। ही वस्तुस्थिती काय आहे, जो कष्ट करतोय त्याला त्याचं कळतंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय। मला मारायला परवानगी द्या, तुम्ही आमच्यात आल्यानंतर का मारलं विचारणारे तुम्ही कोण? तुमच्या जंगलात मारलं तर आम्ही आरोपी, पण आमच्या शेतात आल्यानंतर आम्ही मारलं तर आम्ही आरोपी का? तुम्ही कोण बोलू नका, मुद्दा बरोबर। मुळात कसं आहे ह्या गोष्टी, म्हणून मी मगाशी म्हटलं की आपलं खाताना आमचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे शेतकऱ्यांचं, ठीक आहे। प्रत्येक गोष्टीला पूर्वी खूप खाते जंगल खात्याच्या तुमच्या त्या गावात असणाऱ्या माणसांना सहकार्य होतं, ठीक आहे, त्यावेळी तुमच्यावर बंधनं नव्हतं, हे सुद्धा आम्ही प्रमुख म्हणून काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे। आता तुमच्यावर बंधनं आली म्हणून तुम्ही खाली लागायला लागला, म्हणजे अनेक रस्ते त्यावेळी मॅडम अंडरस्टँडिंगनी खात्याच्या नीचे झाले, फक्त अनेक रस्ते नाही तर होणारच नव्हते, ही वस्तुस्थिती आहे। आता तुम्ही देत नाही का तर तुमच्यावर वरून बंधनं आली, पण ही बंधनं हे ऐकायला DFO नाही, वनमंत्री नाही, हे तुम्हाला ह्याची कळ आमची आहे, सामोरं जावं लागतं। मग हे किती सिरियस तुम्ही वर पुरवणार आहे त्याच्यावरच हे विषय पुढे सुटणार। म्हणजे माझी पहिली मागणी अशी आहे या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या हद्दीत आलं तर आम्ही मारणार, तुम्ही आम्हाला विचारायचं हो, तुम्ही बंद करा, येऊ देऊ नका, त्याचं संरक्षण तुम्ही करा, तुम्ही करा, आमच्या हद्दीत जनावर येऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार एवढं सांगा। जरा एक मिनिट, हा मुद्दा आता तुम्ही त्याच्या बदली आम्हाला नुकसान भरपाई देताय, वस्तुस्थिती आहे। तुम्ही मला वाटते गुंट्याला 1300 पण मुळात तुमचा जो स्टाफ आहे मॅडम, मला तुमचं माहीत नाही, पण माझं जर 20 गुंठे खाल्लंय तर 20 गुंठ्याचं करा ना। तुम्ही 20 गुंठ्याचं साहेब कोण करत नाही, तुम्ही ते 4 किंवा 5, काल माझ्याकडे विठ्ठल रेपे माझ्या गाडीत होते, मी नावासहित सांगतो, ते म्हणले मी प्रस्ताव 20 काय 22 गुंठ्याचा केला, 4 काय 5 गुंठ्याचे पैसे आले, 13 चौक 52, 5,000 रुपये तुम्ही देऊन आम्हाला काय, ते खत सुद्धा येत नाही मॅडम। मग ह्या गोष्टीला कुठंतरी ठीक आहे, तुमचं आणि आमचं, आम्ही गाववाले तुम्हाला मदत करतो, ते यायसाठी बंद करायचं जर तुमच्याकडे काय उपाययोजना असेल तर ती सांगा आम्हाला, आम्ही त्यात काहीतरी मार्ग काढतो। पण एक मार्गी तुमचे जे कारवाया चालल्यात ना
त्या 100% इथं आज आम्ही मान्य करतो. शेतकऱ्याला भयानक त्रास आणि होतो तुमचा, शेतकऱ्याला जो त्रास होतो, तुमच्या कर्मचाऱ्यांच्याकडून त्रास होतो. हा जो आणि मॅडम तुम्ही जे कर्मचारी नेमलेत ना, ती पोरं जी नवीन आहेत ना, ती आमच्या माणसा शेतकऱ्यांना भयानक त्रास देतात. म्हणजे काही जरी किरकोळ जरी असलं तर त्याचा भाऊ करतात ते फार मोठा, म्हणजे फार त्रास होते. वस्तू द्या शेतकऱ्याला विचारा. कायदा हातात घ्यायला लागल्यात, कायदा हातात घ्यायला जास्त द्यायला लागले. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.